कॉटन आहे, हा तोच कॉटन आहे की जो कॉटन हा जेव्हा शेतातून निघतो आमच्या, तेव्हा त्याची किंमत असते 4,000, 5,000, 7,000. बस याच्यापुढे जाणार नाही असं वाटतंय मला आता. कारण की तुमचे खताचे भाव किती वाढले, याची किंमत तुम्ही अजूनपर्यंत शून्यच ठेवली. तर मित्रांनो, हा जो कापूस आम्ही पिकवतो याचे दर आमच्याकडून तुम्ही ठरवलेल्या भावात 5,000 ते 7,000 असतात. आणि हेच प्युअर कॉटन जेव्हा एका शर्टात रूपांतर करते, एका दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात, त्या शर्टाची किंमत असते 6-7,000. म्हणजे 200 ग्रॅम किंवा 300 ग्रॅम बनवलेल्या कापसापासून बनवलेला कॉटन, त्याची किंमत असते 5, 3, 6, 7,000. तर आम्ही म्हणजे एवढं तेव्हापर्यंत काय केलं की त्याची किंमत 7,000 झाली. आणि आम्ही एवढं झक मारली 6-7 महिने, तरी आमची याची किंमत काय 5,000 ते 6,000. 1 क्विंटलचे दर, 1 क्विंटलचे 6-7,000. नेमकं त्यांनी त्या मालकानं काय केलं असेल की त्याचे रेट 6 ते 7,000 ठेवलेत. त्याने खत टाकलं का, त्याची निगा राखली, रात्री पाणी दिलं, काय नेमकं काय केलं असेल एवढं की त्या शर्टाची किंमत आज 7,000 आणि ह्या पिकवलेल्या क्विंटलाची माल तुम्ही 5-6,000 देताय. अवघड आहे. शेतकरी ज्या दिवशी ह्या गोष्टीचं गणित लावेल ना, शेती सोडून दिली डायरेक्ट.